आपण कुठे आलो आहोत? सोलापूरमधले हा कुठला तर मंदिर आहे जे आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही मागं पण बघू शकता किती छान कन्स्ट्रक्शन आहे. ओल्ड कन्स्ट्रक्शन आहे खरं तर. हे हिडन जेम आहे आमच्यासाठी. मी तर फर्स्ट टाइम येतो आहे इथं. माझा कॅमेरामॅन विथ अभिषेक सोलापुरे. तुम्ही बघू शकता किती वेल मेंटेड आहे. या एका साईडला गार्डन आहे, या साईडला पण गार्डन आहे. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता. साईडलाच एक मोठं स्कूल आहे. कॅमेरा उधर फोकस करो, उधर फोकस करो. तुम्ही बघू शकता शंकराची किती मोठी मूर्ती आहे इथं बसलेली. हे खांब कशाचं आय डोंट नो. आय थिंक इट इज समथिंग काय बोलतो मराठीत काय बोलतो माहिती नाही मला, इंग्लिशमध्ये पण माहिती खरं तर. तुम्ही बघू शकता आम्ही आता जवळ जात नाही त्याच्या, कारण आमच्या पायामध्ये शूज आहेत. चल तर तुम्ही बघू शकता आमचं कॅमेरामॅनला अक्कल नाही आहे, कारण कॅमेरामॅन आहे ना पोर्ट्रेट मोडमध्ये काढतो आहे ब्लॉग. तुम्ही बघू शकता हे असे भव्य अशी हे आहे नंदीचं हे आहे. मला तर लाज वाटायला बाई, तू काय करायला ते. तू कळूनचा व्हिडिओ काढा. इकडे आपण कट करूया, टेन्शन नाही. कुणाला आपण विचारू पण शकता, इंटरव्ह्यू घेऊ शकता. तर आपण बघू शकता लहान लेकरं बागडा आलेत खेळायला. हे ग्राउंड कम मंदिर आहे. चिल्ड्रन्सला खुलेआम सोडलेलं गेलेलं आहे. पहिला आपण चप्पल काढून घेऊया आपली, मग पुढे प्रस्थान करूया दर्शनासाठी. चला, कोणी उचलून जात नाही. तर आपण इकडे येऊया. पहिला घंटा वाजवूया. घंटा वाजवायचं नाही. मी तुला ओळखत नाही रे, मी तुला ओळखत नाही रे बाबा. ब्लॉगमध्ये गेलं मला लाज वाटायला लागली. चला पादुकाला काय समजतील काय माहिती. भव्य असे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन अभिषेक सोलापुरे आहे. तुझं का फ्रंट हे नाही आहे का? हे बघू शकता या साईडचे आपण एक पहिला बघू मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे स्टार्टिंगला. तुम्ही बघू शकता गणपतीचे मंदिर. बघ रे. आणि अभिषेक बसण्याचं हे जागा त्यांना बसण्यासाठी खूप मोठी प्लेस आहे इथं. तुम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत बसण्यासाठी येऊ शकता. चला त्या साईडला बघू. 5 मिनिटापेक्षा जास्त नाही करायचं. कन्स्ट्रक्शन तर खूप छान आहे. इथं टेम्परेचर पण खूप मेंटेन आहे. ओल्ड कन्स्ट्रक्शन वाटतंय मला तर. त्याला रिनोव्हेट केलं गेलं आहे. देवीचं असं भव्य छोटं मंदिर आहे. भव्य छोटं मंदिर. तर आपण आतमध्ये जाऊया काय होतं. अरे गॉगल काढ रे, गॉगल काढ. मग काढायचं होतं. तर तुम्ही बघू शकता खूप मोठं असं स्पेस आहे इथं. आणि टेम्परेचर पण खूप लो आहे. आय डोंट नो जब बाहेर टेम्परेचर खूप लो असलं कसं वाटतं. बघू शकता भव्य अशी मूर्ती आहे. तर आपण पुढे एक राऊंड मारूया. प्रदर्शना घालूया. 5 मिनिट होणार आहे तरी. नवग्रह जे आपल्या इंडियन हिस्टॉरिक हिंदू कल्चरनुसार नवग्रह कसे रिप्रेझेंट केले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता
वेगवेगळे भव्य मूर्ती लावले गेलेले आहेत. या साईडला अभिषेक श्री सोमनाथ असं त्यांनी डेमो ठेवलेला आहे सगळ्यांचा. तुम्ही अशा मूर्त्या करावं बघू लागतं. शकता. मल्लिकार्जुन, श्री महाकाळेश्वर. प्रवास आला का? श्री ममलेश्वर समथिंग काहीतरी आहे. आलं का वास? ममलेश्वर. श्री वैजनाथ तुम्ही बघू शकता. श्री वैजनाथ तर इथे पण बघू शकता कशा प्रकारे त्यांनी खूप छान प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. श्री भीमशंकर 9 ज्योतिर्लिंगांचं असं आपल्याला दर्शन भेटत आहे इथे. श्री रामेश्वर, श्री नागनाथ, श्री विश्वनाथ, श्री त्र्यंबकेश्वर. आय थिंक एक इथं मिसिंग आहे समथिंग. केदारनाथ मोस्ट फेमस. जर तुम्हाला केदारनाथचं जायचं बजेट नसेल तर तुम्ही ते येऊ शकता. केदारनाथची एक डेमो बघू शकता तुम्ही. घृष्णेश्वर आय डोंट नो हे कसं प्रोनाऊन्स केलं जातं ते तुम्ही झूम करून बघू शकता. तिथं काय तर अशा प्रकारे आम्ही सर्व पिंडांचं दर्शन घेतलेलं आहे. आता ते माणसं कट करा. पकड माझा काढ. मी फक्त व्हिडिओ काढतो. ओके. अभिषेक असं दर्शन घेत आहे तुम्ही बघू शकता. अभिषेक आता ब्लॉगिंग करणार आहे. असा शॉट घेऊ का? कर ना शॉट घेऊ. छान येत आहे. तर बघू शकता भव्य अशी स्पेस आहे इथे. फोन येतो ते बंद कर. बॅटरी तुझा तर बॅटरी बी नाही आहे की. आहे 74%.